वैष्णव म्हणजे काय? भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश. कारण देहाशी काही गरजच नाही. तुका म्हणे एक मरणेची उत्तमची उरे, गेले दिगंबर ईश्वर राहिल्या त्या कीर्ती. हे गेलं तरी काही नाही. 450 वर्ष झाले, गाथा अजूनही तसाच आहे. 750 वर्ष झाले, ज्ञानेश्वरी अजूनही आत्म्याशी संलग्न आहे. देहाची चिंता करण्यात गरज नाही. हे गेलं तरी चालेल. माझं एकादशीचं व्रत, माझी पंढरीची वारी मला एवढं सामर्थ्यवंत बनवतं की याची चिंता न करता तुझं आणि माझं मिलन होतं. नाथ बाबा 3दा मृत्यू पावले. कितीदा? 3दा बरं का. नाथ बाबा कितीदा मृत्यू पावले? 3दा. पैठणचा सोहळा एकदाच होतो, षष्टीला. नाथ बाबांचा जन्म ही षष्टीचाच आहे आणि शेवटही षष्टीचाच आहे. तुकोबारायांचे 2 सोहळे, माऊलींचे 2 सोहळे, नामदेवरायांचे 2 सोहळे, जनाई मुक्ताईंचे 2-2 सोहळे. पण पैठणचा एकच सोहळा असतो, एकनाथ षष्टी. दुसरा सोहळा होत नाही, षष्टीचा सोहळा असतो. कारण षष्टीचाच जन्म आहे आणि षष्टीचाच अंतकाल आहे. पहिल्यांदा षष्टीला गेले नाथ बाबा. मुलगा होता. वडील गेले म्हटल्यानंतर शोकांतिका सगळीकडे पसरली होती. मडकं बिडकं, तेरडी बिरडी, तुमच्याकडे काय म्हणतात मला काही कल्पना नाहीये. तेरडीला काय म्हणतात? तेरडीच म्हणतात ना, बांधणं. हा. पण नाथ बाबा त्याच्यावर झोपले आणि अंतयात्रा निघाली. आमच्याकडे खांद्याला भावकी असते. तुमच्याकडे खांद्याला, खांदा द्यायला भावकी असते ना तुमच्याकडे. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे? तुमची तोंड सुकल्यावर वाटली म्हणून विचारलं. ती भावकी असते, भावकीच असते आमच्याकडे. म्हणून तर भावकी सांभाळावी लागते. मेल्यावर लागते, नाहीतर कोणी सुद्धा सांभाळली नसते महाराज. ती मेल्यावर लागते म्हणून सांभाळावी लागते. तर ती भावकी. आता शेवटी भावकी आपली काय आणि नाथ बाबाची काय? भावकी ती संताची काय आणि आपली काय? भावकीनं संतांना सोडलं नाही, आपली काय कथा आहे? बघा, ते 4 खांदेकरी भावकीतले होते. पहिल्यानं बोलायला चालू केलं. सगळे चालले होते, कोण रडत होतं, कोण शोकांतिका बाळगत होतं. पहिला म्हणला, का रे लई कीर्तन करायचे, भजन करायचे, आलेल्या माणसाला धनधान्य द्यायचे, कीर्तनाला या म्हणून जीव काढायचे. आणि काय करून झालं? एवढी भजनं केली पण मेलेच की. दुसरं म्हणलं, हा ना, एवढी भजनं केली म्हणल्यावर एवढ्या लवकर मरायला नव्हतं पाहिजे, हे की नाही? देवानं न्यायला यायला पाहिजे होतं. तिसरा म्हणला, हा ना, लय म्हणायचे देव येतोय न्यायला, देव येतोय न्यायला. कशाचा येतोय? आपल्याच खांद्यावर आलं. कशाचा येतोय? आपणच खांदे करीन. काय येतोय? काही खरं नसतंय. चौथा म्हणला, अरे गपाला कणू, हा जीव गेलाय त्यांचा, बोलाव का? ते म्हणले गप. म्हणले त्यांना काय ऐकू जातंय होय? ही चौघ गप्पा मारत्यात तर नाथ बाबा तिरडीवर उठून बसलं जागेवरच. मागचे 2 म्हणले, का रे वज महाग जास्त लागायलंय. पुढचे म्हणले, पुढचं हलकं झालंय. वर बघा म्हणे. वर बघितलं, नाथ बाबा उठून बसले होते. तुम्ही फक्त बोदेगावकर विचार करा, तुम्ही असा कुणाला खांदा दिला आणि ती निम्या वाटत उठलं, कसं होईल तुमचं? पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं इठल इठल करीत होतं या चौघाच. सगळं अचानक देव दिसला त्याला. नाथ बाबा म्हणले, सोड, खाली सोड. तुमच्या खांद्यावर जावा इतका लाचार मी? जर तुम्ही माझ्या परमात्म्यावर शंका घेतली, मला बोलला असतात मी सहन केलं. माझ्या नामचिंतनाला बोललात ना, आता मी तुमच्या खांद्यावर जाणार नाही. आता जेव्हा देव येईन तेव्हाच. नाथ बाबा उड्या मारीत घरी. वर्ष झालं, वर्षभर जगले. पुन्हा षष्टीलाच पुन्हा एकदा मृत्यू पावले. गावकरी गोळा झाले. आता फक्त पैठण नाही, नगर, शेवगाव, संभाजीनगर, बीड, आका मराठवाडा जमा झाला. मेल्यात म्हणून नाही, उठत्यात का बघाय. असली मजा पुन्हा पुन्हा दिसत असते महाराज. उठत्यात का बघाय. अख्खी पंचक्रोश जमा झाली, अख्खा तालुका जिल्हा जमा झाला. गावकरी म्हणले, हे बघा, आधी नीट तपासा, गेल्यात का बघा आणि पुन्हा उचला. हो ग हेलपाटे माराय नग. मोठा एमडी डॉक्टर बोलवला. हार्टबीट बंद, श्वास बंद, नस बंद, 100% गेलं केस, उचला. आता नियम आहे, सुरुवातीला ज्यानं खांदा दिला शेवटपर्यंत त्याची हाजरी लागते. खांद्याला पोशाख असतो ना,
ज्यानं खांदा दिला त्याची शेवटपर्यंत हाजिरी, शेवटपर्यंत त्याचा खांदा लागतो. आता गावकरी सगळी त्या चौघाकडे गेली. नाथबाबा गेल्यात. गेल्या वर्षी तुम्ही खांदा दिलता, या वर्षी तुम्हालाच द्यावा लागतंय, नियम आहे शास्त्राचा. ती चौघ म्हणले तिकडं काय व्हायचं ती होऊ द्या, आम्ही खांदा देणार. गेली वर्ष झालं झोप नाही, रातचं उठ उठ बघतोय उठलो का, उठ उठ बघतोय उठलो नाही, झोप नाही. वर्ष झालं 50 किलोचं 25 वर आलंय. खांदा नाही, जिंदगीत कोणाला खांदा देणार नाही. गावकरी म्हणले खांदा दिला तर गावात, नाहीतर गावाच्या बाहेर. हे म्हणले आईला पंचायतच झाली खांदा द्यायची, हा ना. जोगो बी देणार मरू बी देणार. ही माणसं चौघांनी गुप्त मिटिंग घेतली गुवाहाटीला. आपलं सॉरी, गुप्त मिटिंग घेतली महाराज. अशी चौघांना गुप्त मिटिंग घेतली आणि गुप्त मिटिंग मध्ये ठरलं खांदा द्यायचा, त्याच्याशिवाय गावात राहता यायचं. संख्या लय जण आहे, लयच्या पुढे आपल्या चौघाचं काय जमायचं. खांदा द्यायचा पण बोलायचं फिक्स, फेवकीकच लावायचं तोंडाला. बोलायचं, बोलला की मी आला. बोलायचं तोंडानं तर नाहीच, मनातल्या मनात सुद्धा. मनातलं ऐकू गेलं तर मग पण आहे की नाही पंचायत. मनात सुद्धा बोलायचं नाही. चौघाची गुप्त मिटिंग झाली, अंतयात्रा निघाली. मध्या वाट्यापर्यंत गेली पैठणच्या. एका म्हातारीची लेक इती जातीला आलती, नांदाय चालली होती. लेक इती जाती कळती, माहेर परतवणी म्हणतात ना, इती जातीला आलती, नांदाय चालली होती. नेमकं तिची बैलगाडी निघायला आणि नाथबाबांचं मड आडवं जायला गाठ पडली. आई तिला काय माहिती कोण गेलंय कोण मेलंय. ती म्हणली मनातल्या मनात, बरं बाई माझ्या लिकीच्याच मुळावर मेलो कोण होतो. मरायचं तर उद्या परवा मरायचं की बरं आजच मेलो, हा ना. माझ्या लिकीचा नवा संसार नाडवं गेलं, बरं ह्याला आत्ताच मारायचं होतं. नाथबाबा तिरडीवर उठून बसलं. बोधे गावगर नाथबाबाचं जाऊ द्या, अख्खं गाव खांद्याकराकडे बघत होत. कधी कधी म्हणले आयुष्य गावकरी म्हणले उठले का, शपथ बोललो नाही. मग ते उठले कस काय. नाथबाबा म्हणले खांद्याकऱ्यामुळं नाही, तो ती कोपऱ्यातली म्हातारी का तो पैठणची हितली नाही तिच्यामुळे उठलो बा. ती म्हणली बारा माझ्या लेकीच्याच मुळावर मी आला, मला कुणाच्या मुळावर मरायचं. कुणाचं वाटुळ करून जाईल तो वैष्णव कसा. शेवटच्या काळात सुद्धा वैष्णवानं कोणाचं वाटुळ नाही केलं पाहिजे. नाथबाबा उड्या मारीत घरी. पुन्हा वर्षभर जगले. पुन्हा तिसरी षष्टी. तिसऱ्या षष्टीला नाथबाबा म्हणले आता माझी जायची वेळ झाली. लेकरं म्हणली सांगू नका, जाऊ वाटलं जावा, राहू वाटलं राहावा, पण मरतो काय म्हणू नका. दोनदा माघारी आलंय. आता खांद्याकऱ्यातली 2 गेली, आता खांदेकरीच नाही. खांदेकरी मेले, पण ज्याचं मड नेलं होतं ते अजून तसेच आहेत. नाही म्हणे आता नाही सांगायचं. नागा म्हणले काळजी करू नका, यावेळेस फिक्स. जगातली पहिली अंतयात्रा ज्यामध्ये मृतदेह चालत होता. गळ्यात विणा, हातात चिपळ्या, मुखात पंढरीच्या मालकाचं नाव. विठ्ठल विठ्ठल करत जशी पंढरीला वारी निघावी तशी गोदावरीच्या किनाऱ्याकडे वारी निघाली. अखंडित भजन करत नाथबाबा गोदावरीच्या किनाऱ्यावर येतात. पांडुरंग परमात्म्याला स्मरतात आणि विण्यासहित नाथबाबा गोदावरीमध्ये जलसमाधी घेतात. हा अधिकार संतांच्या देहाचा असतो. ज्यांना जन्म मृत्यू हे बंधनच नाहीये, आणि अखंडित त्यांचं व्रत एकादशीच आहे. अखंडित त्यांचा मार्ग पंढरीचा आहे. ते येतातही स्वतःच्या मर्जीनं आणि जातातही स्वतःच्या मर्जीनं. जे देही उदास, जे देही उदास ही ताकद आहे. मग काय चिंता कोण दिवस येईल नाही देहाचा. अहो नसू द्या, हे गेलं तरी हरकत नाही. आम्हाला माहित आहे आमचं नित्यनियम फार प्रबळ आहे. व्रत करा. केली एकादश, काय झालं. अमृत याचा अर्थ शब्दशः घ्यायला गेलं तर अमृत प्राशन करणाऱ्या व्यक्तिमत्वाला अखंडित मोक्ष आहे. त्याला जन्म मृत्यूचा फेरा नाहीये. पण आता अनुषंगाने जर परमार्थाचा विचार करायला गेलं तुकोबांच्या विचाराने, तर अमृत म्हणजे आपल्या परमार्थामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जे अमृत आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे
देवा म्हण माझे केशवा, माझ्यासाठी एकादशी सारखं दुसरं मोठं अमृत नाहीये. एकादशीचं व्रतच माझ्यासाठी त्या अमृताप्रमाणे आहे ज्यांच्यासाठी दैत्य आणि देव तरसतात. माझ्यासाठी तेच अमृत आहे. जे एकादशीचं आहे, जे व्रत आहे तेच माझ्यासाठी अमृत आहे. कायिक वाचिक आणि मानसिक जमेल तसा परमार्थ मी करावा. कसाही करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव बोला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिपस्वामृत अमृत देव, जीवे पिपस्वामृत अमृत देव. गोविंद दामोदर माधवेति, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. त्या मृत्यू लोकातलं अमृत आहे देवाचं नामचिंतन. जीवे पिबस्वामृत अमृत देव, गोविंद दामोदर माधवेति. तुझं नामचिंतन याच्या इतकं मोठं अमृत काय. माझ्यासाठी तीच रास आहे. रास म्हणजे आपण धान्य म्हणतो, पण पुण्याच्या राशी म्हणजे अखंडितपणे पुण्य प्रबळित करणं. आणि पुण्य प्रबळ करायचं असेल तर हरिमुखे पुण्याची गणना याच्या इतकं मोठं अमृतच नाही. आणि ते करायचं असेल तर त्याला व्रत एकच आहे. व्रत करा एकादशी भर्यामृताच्या राशी, भर्यामृताच्या राशी, भर्यामृताच्या राशी. व्रत करा एकादशी भर्यामृताच्या राशी, भर्यामृताच्या राशी, भर्यामृताच्या राशी. हे व्रत करा एकादशी भरल्यामृताच्या राशी, भरल्यामृताच्या राशी, भरल्यामृताच्या राशी. करत असताना आम्हाला अशी एक जागा लागते जिथे आम्हाला सुख दुःख सांगता येईल. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवाचं गाव जाईन गे मायतया, अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता. फक्त कधी चरणी जगन्नाथ. नाथ बाबा सांगतात माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. हे कळलं ना मग त्याशी बहु लाभ सापडला. आणि ज्याला हे कळतच नाही, पर कळत नाही असं नाही, सगळ्याला सगळं कळतं. कळत कसं नाही. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं पैठणला, येईल का? दुपारी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी पैठणला येईल का? का नाही येणार? जीवाला लाजल ना ती. ती म्हणे आज नाही गे, आज खाल्लंय, उद्या जाऊ. उद्या पवित्र होतो का तू? हा अहो ह्यांचं तर मरू द्या, ह्या सुद्धा काय 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 नशीब. पण त्या माणसाचं बेकार, ज्याची बायको रविवारी म्हणते आणा की तुम्ही बी खा मी बी खाते, लेकराला बी देऊ. अरे याच्या इतकं पुण्य नाही की बायको माळकरी भेटणं. हा
मी कधी कधी विचार करते, काय पवित्र असेल ते कुळ जिथे अखंडित हरिपाठ केला जातो, काय धन्य असतील ते मायबाप ज्यांच्या लेकरांच्या मुखात ज्ञानेश्वरी आहे, आणि काय भाग्यवान असेल ते कुटुंब जिथे वैष्णव जन्माला आले. याच्यासारखं मोठं भाग्यच दुसरं नाही दादा. हा, अरे ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमचं जीवन वृद्धिंगत झाल्याशिवाय राहत नाही. फक्त ज्ञानवांना कळू द्या हे लेकरू माझं आहे. कोण आहे रे आम्ही? काही अधिकार नाही आमचा, फक्त ज्ञानेश्वरीची आवड आहे. गाथ्याचं पारायण करतो, पंढरीची वारी करतो, त्याला आईबाप मानतो. आम्ही फक्त माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो का, तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. काय भाग्य आहे. अजून काय द्यावं देवानं? हा, अजून काय फळ द्यावं सांगा ना. अहो विचार करा ना, रात्री बेरात्री कधी रस्त्याने चाललात, दरवेळेस गुगल मॅप योग्य रस्ता दाखवला असं नाही. आम्हाला तर लय चुकी होतं, है की नाही? चुकी होतच. एखादा माळकरी रात्री बेरात्री दिसला, रस्ता विचारायला घाबरचाल का? हा, निर्भीडपणे विचारचाल की नाही? कारण माहित असेल गळ्यात माळ आहे, याच्या कपाळाला गंध आहे, वैष्णव आहे, जीव पणाला लावल, पण आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करणार नाही हा विश्वास फक्त माळेकडे बघून निर्माण होतो का नाही? आणि त्याच ऐवजी पिदाड दिसलं, मी तर म्हणन तळ्यात जाऊ दे गाडी, पण ह्याला विचारू नको, मरू तिकडं आपण, पण ह्याचं मार्गदर्शन नको. वाटतं की नाही? एक कपाळाचा गंध, गळ्यातली माळ, मुखात देवाचं नाव जर तुमचं अखंड आयुष्य वैभवात घालू देत असेल तर काय हरकत आहे? मार्ग धरा. अरे होई ना भिकारी पंढरीचा. कारण सगळ्यात मोठी संपत्ती काय? विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मरणम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे, ज्याला परमार्थाचं महाधन मिळालं. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे शरण. पण सोपंच आहे की रे बोदेगावकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. आणि ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. आणि ज्याला घरातले मायबाप कळले त्याला पंढरीचा बाप भेटल्याशिवाय राहत. तुका म्हणे माय बापे अवघे देवाचीच रूप आहे. 7 वर्षाची जनाई वडिलांच्या खांद्यावर बसली. आषाढीची गर्दी होती. बापाला इच्छा होती मुलीला पंढरपूरचा मालक दाखवायची. त्याचा वर करून 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 जनाईचे वडील जनाईंना पांडुरंग दाखवायचा प्रयत्न करतात, पण गर्दी असल्यामुळे जनाईंना विठ्ठल दिसत. जनाई रागवल्या, का हो देवा, लाखोची गर्दी करतात ही माणसं, बाबा खरं छंदात देव भेटतो का? विनाकारण नको यांची धावपळ. गाभाऱ्याच्या बाहेर आले वडील. ही जनाईला खांद्यावरचं उतरवून सांगितलं, जना यांना विठ्ठल पहावाच असं नाहीये का? ज्यांनी अखंडितपणे पांडुरंगाचं नामचिंतन केलं त्यालाच मायबाप समजलं. त्यांना देव बघायची गरज नाही, त्यांच्या अखंडितपणे सोबतीला पांडुरंग असतो. त्यांना देव शोधायची गरज पडत नाही, देव त्यांना शोधत येतो. जेव्हापासून ही वारी चालू करतात ना, घरी पोहोचेपर्यंत देव यांच्या राखणीलाच असतो. यांना देव नाही दिसला तरी चालतो, कारण प्रत्येक कणाकणात भरला घनदाट हरी दिसे. त्यांना सगळीकडे तोच दिसतो. आणि हेच सत्य आहे, सर्वा घटी राम देहा देही. बापाचे पाणावलेले डोळे जनाबाईंनी बघितले आणि जनाबाई सांगतात, बाबा दिसला की हो विठ्ठल मला? वडिलांनी विचारलं, गाभाऱ्यात उभा राहून टाचा वर करून एवढा जीव गेला माझा, तिथे नाही दिसला तुम्हाला, आता कसा दिसला हो? जनाईंना सांगितलं, बाबा खांद्यावर घेऊन विठ्ठल दाखवत होता तोच विठ्ठल होता. हे कळायला जरा उशीर झाला, पण कळलं हे नशीब की विठ्ठलाशिवाय कोण विठ्ठल दाखवणार आहे. हे जे जनाईंना कळलं ते तुम्हा मला कळावं. मारणारा जरी बाप असला तरी मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हा विचारणारा सुद्धा बापच असतो. आयुष्यभर मारणारा बाप लक्षात राहतो, पण त्या बापानं स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपलं आयुष्य समृद्ध बनवलं याचा कधी विचारही डोक्यात येत नाही. लंगडा आंधळा पांगळा कसाही दारात असू द्या बाप, पण बाप दारात बसलेला जरी असला तरी कोणाची हिंमत होत नाही घराकडे नजर वाकडी करायची. पण ज्या दिवशी बाप तो वैकुंठ सोडून ते घर सोडून जातो ना, प्रत्येक माणूस गैरफायदा घेतल्याशिवाय राहत.
कारण चांगलं वाईट सांगणारा मालकच घरात नसतो. आता बापानं एखादा उद्देश सांगला, एखादा उपदेश केला तर पोरांना वाईट वाटतं. मला काही कळत नाही का बाप सांगतोय मला, पण तो अनुभवावर सांगतो. बापाला एवढीच इच्छा असते, जे मी भोगलं ते लेकरांच्या पदरात पडू नये, आणि जे मला भेटलं नाही ते लेकरांना भेटावं. याच्यासाठी अखंड आयुष्य बाप कष्ट करतो. 2 पुरी असू द्या माय बापाला, एखादी श्रीमंताच्या घरी दिली, एखादी गरीबाच्या घरी दिली. बाप श्रीमंत पुरीच्या घरी जात नाही, पण गरीबाकडे सारखं चक्कर टाकतो. त्याला माहित असतं हिला माझी गरज, पण ही सासरवाशी नाही. हिच्याकडं गेलो तर हिच्या सासरच्या मंडळीला वाटेल बाप जिवंत आहे अजून, पोरीला वाईट बोलताना 4 वेळा विचार करतील. कमी पडू देत नाही बाप. स्वाभिमानी बाप असतो दादा तुमचा, स्वाभिमानी. नजर वर करून चौकात असतो, पण पोरीच्या लग्नात प्रत्येक पाहुण्याला नजर झुकून म्हणतो, पाहुणं काय चुकलं असेल तर माफ करा, पण अक्कल तरच देऊ नका. काय मागायचं ते मला मागा, मी खंबीर आहे, माझ्या पोरीला काय बोल नका. लय भाग्यवान आहे ज्याला बाप असतो. बाप पांडुरंगासारखा पाठीशी उभं राहणं याच्या सारखं मोठं वैभवच आयुष्यात नाही की तुमचा बाप खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला पंढरीच्या मालकाची सुद्धा गरज नाही. पंढरीच्या मालकाच्या स्वरूपानेच तुमचा बाप तुमच्या पाठीशी. गरजेला उभा आहे ना तो बाप आहे. अरे तुमच्या खिशातला पैसा संपला ना, सगळी माणसं तुमच्याकडे पाठ फिरवतात, पण बाप एक म्हणतो काय असेल ते, पण तुझं जे राहिलंय ते फेड. चिंता करू नाही मागं पुढे बोलत बाप. तरुण मंडळी कितीतरी विचार करा, त्याच बापाचा 4 नवीन माणसं आलं की तुम्ही अपमान करता. 4 जरा मोठी माणसं घरात आली की तोंडावर म्हणता बापाला, ह्याचं लय मनावर घेऊ नका, ह्यांना कळत नाही. त्यांना कळत नसतं तर तुम्ही कळायच्या पात्रतेचे झाला असतात का? हा, वयाच्या मनाने थोडं जास्त बोलतात, थोडा जास्त वावर आहे घरामध्ये, ठीक आहे ना. लहानपणी तुम्ही त्यांना लाता मारल्या म्हणून त्यांनी काही फेकून दिलं होय तुम्हाला? मग आता ते थोडं जास्त बोलतात तर सहन करायला हरकत काय? हा, रात्री बेरात्री कधी आलात ना, तुमची बायको दरवाजा उघडायची नाही, पण तुमचा बाप उघडतो. तुमचा बापच बायकोला विचारतो, तुमच्या आईला विचारतो, खाल्लंय का बघते ना. काय वाटत असेल त्या बापाला जेव्हा तुम्ही पिऊन घरात येता? तुमच्या एका शब्दावर कळतं त्याला तुमचं काय चाललंय आणि काय नाही ते. अनुभवावर सांगतो तो तुम्हाला. आयुष्यातलं सगळ्यात मोठं वैभव बाप असतो, आणि बाप पाठीशी असणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. जितकी ताकद पंढरीच्या मालकात आहे ना, तेवढीच ताकद घरातल्या बापात आहे. विनंती आहे, नाही असू दे, आम्ही नाही नाचले, तू नाच. आम्ही जर कमी पडलो नाचेल महाराज, तर मित्र नाचून घेतो. विनंती आहे, तो बाप समजून घ्या. मी सुरुवातीलाच म्हणलं, मालक पंढरीचा काय आणि घरातला काय एकच आहे. विनंती दिला, या बापाला समजून घेता यावं आणि मग त्या बापापर्यंत पोचता यावं. एकदा तिथं पोचलो, मार्ग थेरा पंढरीचा पीडा चुकेल 84. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, माझ्या वडिलांची निरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. हे माझ्या बापाचं माझं नाही आहे. माऊली पण म्हणतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला निरासीचा धनी. सर्वस्व त्यागतो तो बाप आहे. पण ज्याला हे कळालं त्याचा लाभ आहे, ज्याला नाही कळालं अखंडित आयुष्य दुःखात आहे. पण पंढरीचा आणि घरातला दोन्ही बापाची कदर करता यावी विनंती आहे. आणि हे करण्यासाठी पर्याय एकच आहे, हरिमुखे प्रेमाने. दोन्ही हात वर करा.
राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 जय सीताराम, राम राम राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम रामचंद्र की जय. खाली कोणी घ्यायला सांगितले? मी नाही सांगितले. एनिवे असं घेतलेत तर घ्या. तुम्ही कुठं ऐकायला बसलात? बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. नाही खरंच आहे. पण मी एक वाक्य सांगू का बोधेगावकर? कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला येत जाऊ नका. गावात कीर्तन आहे म्हटलं की कीर्तनाला येत जा, कारण कीर्तनाला येणं हे तुमच्या पुण्याचं लक्षण आहे. हे भाग्य आहे तुमचं की तुम्हाला कीर्तनाला येत आहे. कीर्तनकारामुळं कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळं कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. मोठं व्यासपीठ आहे, व्यक्ती नाही. म्हणून कदर व्यासपीठाची करा, व्यक्तीची नाही. त्या ज्ञानाची करा, त्या परंपरेची करा, त्या साधनेची करा, व्यक्तीची नाही. मग काही नाही, फक्त भजन करायचं. तो सांभाळतोय. चला भजन बघा. लेकरांची सेवा केली सतुआ, लेकरांची सेवा केली सतुआ. कस पांग फेडू कस ओबुतडा, तुझ्या बुतकारा जगी तोरणा. ओ वाढीला जीव माझा सावळे विठाई विठ्ठला, माय बाबा अभंगाला सोड ताळची पडांची, अभंगाला सोड ताळची पडांची. मागुडीत मूर्ती विठ्ठलाची, मागुडीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील देवा? फिरत्याचा का वरती देशी, फिरत्याचा का वरती देशी. मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुमार, विठ्ठला तू वेडा कुमार, विठ्ठला तू वेडा कुमार. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा. जोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा, सोडी सोन्याचा पिंजरा. आम्हाला काय करायचं? फक्त पाऊली चालती, आणवलं पाऊली चालती. काय वाजून? पाऊली चालती, राहिलेल्या दोन चार. येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि तेवढं येत नसेल म्हणायला तर विचार करा जरा थोडं प्रेमाने. पाऊली चालती, पाऊली चालती. काही काही नुसतं तोंड हालत होत्या. अरे या शिवाला नाही कळायचं, पण त्या शिवाला कळलं ना. थोडं प्रेमाने. पाऊली चालती, वा सुखी संसाराची, सुखी संसाराची. पाऊली चालती, यमुनीच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वितो बासरी. कान्हा कान्हा कान्हा
राधे चल माझ्या गावाला जाऊ. अरे बोल अगं गोकुळ माझं गाव, अगं गोकुळ माझं गाव, राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो का देव? टोचतो बिचतो आज वाटाळी. चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल, जय विठ्ठल विठ्ठल. टाळ. ई ओ विठ्ठली माझे माऊली, ई ओ विठ्ठली माझे माऊली, हे हो विठ्ठले माझे माऊली, हे हो विठ्ठले माझे माऊली, ई ओ विठ्ठली माझे माऊली, ई ओ विठ्ठली माझे माऊली. हे हो विठ्ठले माझे माऊली, हे हो विठ्ठले माझे माऊली. निगळावरी कर, निगळावरी कर, निगळावरी कर ठेवणी वाट मी पाहे, देवा वाट मी पाहे. हे ओ विठ्ठले माझे माऊली, हे ओ विठ्ठले माझे माऊली. हरी बोल. हे हो विठ्ठले माझे माऊली, हे हो विठ्ठले माझे माऊली. विठ्ठल 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 माय बापा करुणा करा दया धरणा. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठला प्रामाणिकपणे सांगा, असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे? आणि इमानदारीनं सांगा, अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे? नाही, मरत जाऊ नका, दुसरं काही नाही महाराज. बाया वाचवणारे हळूहळू बाया नाचवायला लागले तरी अजून वाईट वाटेना. अवघड नाही का आपलं? शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला संतो बेगम जबान को लगाम दे. शिवा के मावले है वो, ऐसे उनकी औलाद नहीं कि बेटी उठा सके. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापणा, तुमने उठाई तो वो नहीं उठाएंगे. बेशक शिवा बदला लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, गर्दन से जाऊंगा, लेकिन एक बात जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, किसी भी धर्म जात की हो, किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूछते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर वैष्णव आहेत आपण. आणि जर हे नाही जमलं, मग जसं आलो तसं गेलो. समदृष्टी घेता समान श्रीहरी, शमदमावरी नजर समान हवी तर वैष्णव. फक्त परमात्मा दृष्टी न फेरे, इकडे तिकडे नजर जाता कामा. फक्त आवडे हे रूप गोजिरे, पाहता लोचन. उगाच चौकात बसला, हिकून आली बघ, तिकून आली बघ, माझी गेली बघ, तुझी गेली बघ, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, ही वाली तुझी, ही वाली माझी. बापाची ठेव आहे तुझ्या रे. हा, आणि कसं रे तरुणांनो विचार करता, हे असं वागून तुम्हाला सामर्थ्य मिळणार आहे? आणि का होतं माहित आहे? आहार. म्हणून तर संप्रदायात वर्णन आहे, युक्त आहार नेम इंद्रियाशी. ऑब्झर्व करा, 1 महिना कमी तिखट, कमी मीठ आणि कमी तेलाचं खा, रागावर आपोआप कंट्रोल होईल. किती दिवस? 1 महिना ट्राय करा. 10% तरी राग तुमचं कमी होईल. पॉझिटिव्हिटी वाढेल. चुकीचे वाईट विचार डोक्यात येणार.
हे होईल का, माझं चांगलं हो चांगलं, हे होणं येणारच नाही. साध्या भाज्या खा, मेथी, शेपू, पालेभाज्या, हरभरा, कडधान्य खा, तुरी डाळी खा. काय करायचं, फक्त तामशी अन्न टाळायचं, जास्त तिखट खायचं, जास्त तेल खाय, नुसती तर्री वाढायची नसती रे. ह्या तर्रीमुळं कुटाणा झालाय तुमचा. ही जी सजनी रस्सा रस्सा वाढ आहे ना, या रश्यानं तुमचं निम आयुष्य बरबाद झालंय. त्याच्यामुळे डोकं कायम अग्रेसिव्ह राहतं. आरेला कारे बनण्याची बुद्धी. संतांनी किती सहन केलं दादा. हा, शब्दांना माफ करा माझ्या, पण बोकड असा प्राणी आहे, जन्माला आल्यानंतर 3 महिन्याच्या आत स्वतःच्या आईवर वाईट नजर टाकतो. आता तुम्हीच मला सांगा, ज्याला स्वतःची आई कळत नाही असा प्राणी जर तुम्ही ग्रहण केला तर बलात्कार वाढतील का कमी होतील? नजर पवित्र की अपवित्र? बघा, जमलं तर माळ घाला. माळ घातल्यावर मरत नाही. बघता काय नाही मरत, तसलं काय बघता हा ना. हो, डाऊटफुली बघायला तुम्ही म्हणसाल डोळ्या देखत पेटले ती मरत कशी नाही, ती मरत ते मरत नाही असं नाही रे. मरण अटल आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती मरत नाही असं नाही, पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती आपत्कालीन मरणाने मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो. तो मरतो पण कसा, निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे, आयुष्य सुखाचं असतं. विनंती. आणि माळकरी बी निष्ठावंत बरं का. कोरोनात ज्यांनी काढल्या त्याच्यापेक्षा बिनमाळकरी बारा आहे की नाही. जीवाच्या बेनं बेनं ज्यांनी अंडी खाल्ली असा वैष्णव नसलेला बरा. पण विनंती, थोडं निष्ठावंत. पण देवा काही नाही करता आलं तरी चालेल, मुखात तुझं नाव असावं. माझ्यासारखा लाभच कोणाला नाही ज्याच्या मुखात भगवंताचं नाव. विठोपाय रखुमाय, विठोपाय रखुमाय, बोला पुंडली कमल हरि विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, अपने माता पिता. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास वैकुंठवासी बाबासाहेब घोरतडे यांच्या कुटुंबियाच्या माध्यमातून मोहनराव दादा, रावसाहेब दादा या दोनही सुपुत्रांच्या आयोजनामध्ये हा संकीर्तन सोहळा. सर्व घोरतळे कुटुंबियाचे मनस्वी आभार. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे आभार नाही, पण त्यांची वडिलांच्या कर्तृत्वाची आणि कर्तव्याची जाण ठेवत हा कीर्तन सोहळा उभा केला म्हणून त्यांचं कौतुक नक्कीच करेल. ही संस्कारांची देण आहे की वडिलांच्या पुण्यस्मरणाला हा कीर्तन सोहळा आहे. अगदी नम्र आणि वारकरी संप्रदायाची सेवा करणारं हे घोरतळे कुटुंबीय चरणावर साष्टांग दंडवत. त्यांच्या उपस्थित सर्व पंचकोशीतील ग्रामस्थ आणि अपतिष्ठ सोयरे धायरे मंडळी, सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, हरिभक्तपरायण भरत महाराज, हरिभक्तपरायण भागवत महाराज, हरिभक्तपरायण पोटभरे महाराज, हरिभक्तपरायण भरत महाराज, हरिभक्तपरायण भागवत महाराज, हरिभक्तपरायण पोटभरे महाराज चरणावर साष्टांग दंडवत. या बहिणीच्या तुमचा अखंडितपणे वारकरी संप्रदायाची सेवा करत आयुष्य व्यतीत करणारे तुम्ही, जगाच्या मालकानं गोड कंठाच्या माध्यमातून तुम्हाला कृपांकित करावं. ही सगळी सेवा तुमच्याकडे समर्पित. अगदी गोड सुंदर पेटी ज्यांनी वाजवली हरिभक्तपरायण बद्रीनाथ महाराज. माझ्या वडिलांची आठवण झाली, चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या या बहिणीचा. त्याचबरोबर अगदी गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला हरिभक्तपरायण आसाराम महाराज चरणावर साष्टांग दंडवत. शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद तुमच्या बोटांमध्ये आहे, अशीच वृद्धिंगता परमात्म्याने करावी. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. विनेकरी दादा दोनही गायनाचार्य ताई असतील, चरणावर साष्टांग दंडवत. माझ्यासोबत आलेल्या मुली असतील, त्यांचे मनस्वी आभार. सगळी टाळकरी मंडळी, विनेकरी दादा, अगदी गोड सिस्टीम दिली, दादांचे मनस्वी आभार. कॅमेरावाले दादा, उपस्थित सगळी मंडळी, गुरुवर्य मंडळी, महाराज मंडळी, सगळी मंडळी, शेतकरी मंडळी, बऱ्यापैकी शेतकरीच असाल तुम्ही, हो की नाही? आणि शेतकरी आहात हे कौतुकाने सांगत जा. हा, आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्यात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं. शेतकरी आम्ही फाटक्या धोत्रावर बाप सांभाळू, पण बाप घरातच सांभाळू. शेतकऱ्याचे मायबाप कधी वृद्धाश्रमात नसतात, त्याच्यामुळे कौतुक आणि शेतकरी आहे. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. ये बाबा एकदा
शेवट करून जा ना तेवढा. तेव्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. चरणावर साष्टांग धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. हॅलो हॅलो आवाज दे. हॅलो तुका म्हणे धदा केला